विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्र शासनानं सुरू केलेला हा सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स या संदर्भामध्ये आपण गेले 38 दिवस वेगवेगळ्या कृती या पूर्ण करत आहोत। मागील वर्षीमधल्या ज्या काही आपल्या अध्ययन निष्पत्तीमध्ये किंवा अध्ययन क्षमतेमध्ये ज्या काही अडथळे आले असतील, ज्या काही उणीवा राहिल्या असतील, किंबहुना शाळा झाल्या नसल्यामुळे तुमच्या शिकण्यामध्ये सुद्धा काही अडचणी आल्या असतील, त्या या 45 दिवसामध्ये आपण पूर्ण करतो आहोत। तुम्हाला निश्चितपणानं खात्रीही झाली असेल की आपण गेले 38 दिवस ज्या काही कृती केलेल्या आहेत त्या कृतींच्या माध्यमातून तुमच्या मागच्या वर्षीच्या उणीवा या निश्चितच दूर झालेल्या असतील, यामध्ये कोणत्याही प्रकारची शंकाही राहणार नाही। मग पद्यरचना असेल, गद्यरचना असेल, व्याकरण आधारित काही घटक असतील किंवा लेखन आधारित काही घटक असतील, यामधल्या ज्या कृती तुम्हाला सांगितलेल्या होत्या त्या तुम्ही पूर्ण केलेल्या आहात आणि त्यामुळं या 10वीच्या वर्षामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आता येणार नाही। लेखन कौशल्याचा जेव्हा आपण विचार केलेला आहे त्यामध्ये पत्रलेखन असेल, निबंध लेखन असेल, कथालेखन असेल, बातमी लेखन असेल, संवाद लेखन असेल, आत्मवृत्त अशा सर्व उपघटकांची चर्चा आपण केलेली आहे। आणि त्यामुळं या लेखनावरती आधारित ज्या काही तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत ती लिहित असताना तुमच्यामध्ये आत्मविश्वास आल्याशिवाय राहणार नाही। कारण आपल्या भावना असतील, कल्पना असतील, आपली सृजनशीलता असेल, याला खऱ्या अर्थानं संधी या लेखन कौशल्यामध्ये मिळत असते। कारण तुम्ही तुमची मतं त्या ठिकाणी मांडत असता आणि तुमच्या मनातले जे भावभावना असतात, विचार असतात, त्या विषयाला अनुसरून तुम्ही मांडत असता। म्हणजे तुमच्या कल्पनाशक्तीला पूर्णपणे या ठिकाणी वाव दिला जात असतो। आणि म्हणून निबंध लेखनामधल्या ज्या काही बाबी असतील त्या आपण अतिशय आत्मविश्वासानं लिहू शकतो। आपल्या मराठी भाषेचं ज्ञान अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला जर झालेलं असेल तर तुम्ही या लेखन कौशल्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं लेखन हे करू शकता। तुमचे विचार, तुमच्या भावना या मांडण्यामध्ये तुमचं कौशल्य हे पणाला लागत असतं। आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं एक कसब, एक कौशल्य हे तुम्हाला प्राप्त होणं अपेक्षित आहे आणि ते झाल्याशिवाय या सेतूमधून आपल्याला लक्षात आलं असेल। तेव्हा आता आपल्याला 39 आणि 40 या 2 दिवसामध्ये ज्या कृती करायच्या आहेत त्याची माहिती आपण इथं घेणार आहोत। प्रसंग लेखन म्हणजे लेखन कौशल्यावर आधारितच हा भाग इथं आपण अभ्यासणार आहोत। एखाद्या घटनेचं, प्रसंगाचं, अनुभवातून लेखन तुम्हाला करता आलं पाहिजे आणि ते प्रसंगाचं लेखन असतं। आता हे प्रसंग लेखन म्हणजे काय, तर आपण एखादी गोष्ट पाहिलेली असेल, एखाद्या स्थळाला भेट दिलेली असेल, मग सहलीच्या निमित्तानं एखाद्या ठिकाणी आपण गेलेलो असतो, तर त्या ठिकाणचं जे दृश्य असतं, त्या ठिकाणी जे काही तुम्ही अनुभवलेलं असता ते तुम्हाला मांडता आलं पाहिजे, त्या प्रसंगाचं तुम्हाला वर्णन करता आलं पाहिजे। आणि मग हे जे वर्णन असतं ते शाब्दिक चित्ररेखाटन जे काही असतं, हे चित्ररेखाटन करत असताना तुम्हाला काही गोष्टी या लक्षात ठेवणं अपेक्षित आहे। म्हणजे प्रसंग लेखन करत असताना त्या घटनांचा तार्किक विचार तुम्हाला करता आला पाहिजे। तुम्ही ज्या स्थळाला भेट देण्यासाठी गेलेला असाल किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालेला असता तर तिथल्या घटनांचा तुम्हाला बारकाईनं विचार करता आला पाहिजे आणि जे काही असेल ते मांडण्याचं कौशल्य तुम्हाला आत्मसात झालं पाहिजे। आणि म्हणून हे प्रसंग लेखन जे आपण पाहतो आहे ते प्रभावी आणि चित्रस्पर्शी पद्धतीनं आपल्याला लेखन करता आलं पाहिजे। आणि ही जी आपली भाषा आहे ती भाषा खूप अलंकारिक पाहिजे असं नाही। म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण जेव्हा भेट देत असतो किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतो तेव्हा तिथल्या ज्या काही घटना असतात त्याचं निरीक्षण हे अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला करता आलं पाहिजे। आणि निरीक्षण जर बारकाईने झालं तो जो कार्यक्रम होतो आहे किंवा तुम्ही जो प्रसंग पाहता आहात, एखाद्या स्थळाला भेट दिल्यानंतर तिथला तो मांडणीचा जो भाग आहे तो आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं लिहिता आला पाहिजे। म्हणजे या ठिकाणी या प्रसंगाचा भाग होऊन आपल्याला ते वर्णन करावयाचं आहे। आणि जे काही प्रसंग आपण वर्णन करणार आहोत तो प्रसंग आपण जेव्हा लिहित असतो तो प्रसंग वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर उभा राहायला पाहिजे, असं आपलं प्रसंगाचं लेखन करायचं आहे। त्यामुळे इथं आपल्याला काही कृती पूर्ण करायच्या आहेत। जाणून घेऊया या पहिल्या संकल्पनेवरती आधारित इथे एक चित्र दिलेलं आहे, त्या चित्राचं आपण निरीक्षण करा। आता प्रत्यक्षात या चित्रामध्ये आपण स्वतः आहोत असं समजायचं आहे आणि मग आपल्याला या चित्राविषयी तुमच्या मनामध्ये येणारे जे काही विचार असतील ते त्या ठिकाणी मांडायचे आहेत। ते मांडत असताना हा जो प्रसंग आहे, हा जो कार्यक्रम आहे, याच्या संदर्भात पहिल्यांदा आपल्या मनामध्ये काहीतरी संकल्पना ही तयार झालेली असेल आणि मग त्या कार्यक्रमामध्ये आपण आहोत आणि आपण ते दुसऱ्याला सांगतो आहोत। म्हणजे एखादा चित्रपट पाहिल्यानंतर आपण त्याचं वर्णन जसं दुसऱ्याला सांगत असतो तसंच वर्णन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। आता इथं ते प्रसंगामध्ये आपण स्वतः सहभागी आहोत असंही गृहीत धरा। इथं आपण प्रत्यक्ष चित्र पाहतो आहोत, पण चित्र पाहिल्यानंतर आपण त्या
चित्रामध्ये स्वतः आहोत असं समजा आणि त्याच्यावरनं वर्णन करायचं आहे. मग वर्णन करत असताना तुम्ही तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अनुसरून प्रत्यक्षात ती जी काही घटना घडलेली असेल त्याचे वर्णन तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. ते लेखन जे आहे ते लेखन म्हणजेच प्रसंगाचं लेखन असतं. आता हे करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पहा. आता या चित्रावरून तुम्हाला लक्षात हा प्रसंग नेमका कोणता असेल, त्याचबरोबर अजून काय गोष्टी त्याच्यामध्ये करता येतील, यामध्ये कोण सहभागी झालेला आहेत ते लक्षात घ्या. त्याचबरोबर ते ठिकाण कोणतं असेल याचा अंदाज त्या चित्रामधल्या सर्व बाबी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. कोण कोण सहभागी झालेले आहेत ते बघा, त्यावरून ते ठिकाण कोणतं असेल याची तुम्हाला कल्पना येऊ शकते. आता हे जे चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला जी काही घटना तिथं घडते, जी काही कृती तिथं घडते आहे त्याची खरोखर आवश्यकता होती का, तर तो कार्यक्रम तुमचा नेमका काय झालेला असेल त्याच्यावरून तुम्हाला याची मांडणी करता आली पाहिजे. तो कार्यक्रम होत असताना नेमका कोणत्या पद्धतीनं तो कार्यक्रम झाला असेल, आपल्या शाळेतले काही कार्यक्रम आठवा. अशा सर्व बाबींचा विचार करून तुम्हाला या प्रसंगाचं वर्णन करावयाचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं निरीक्षण हे अतिशय चांगलं असलं पाहिजे. ते निरीक्षण होत असताना तुम्ही काही चिंतन करायचं आहे, काही बाबी विचारपूर्वक त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. नेमकं याची गरज काय आहे, हा कार्यक्रम कसा झाला असेल, कोणत्या पद्धतीनं झाला असेल, झाडं कोणती लावलेली असतील, या सर्व बाबींचं तुम्हाला थोडं चिंतन करावयाचं आहे. तुमच्या मनातले विचार प्रत्यक्षात काही तुमच्या मनामध्ये काही विचार आले असतील ते विचार, तुमच्या मनातल्या भावभावना अशी छोट्या छोट्या वाक्यामध्ये तुम्हाला त्याची मांडणी करावयाची आहे. आणि हे करत असताना तुमच्याजवळ शब्दसंपत्ती असली पाहिजे. आणि आपण पाहिलं आपली भाषा समृद्ध होण्याच्या दृष्टीनं, आपली भाषा समृद्ध होत असताना आपल्याजवळ काही वाक्य असली पाहिजे. त्या वाक्यांच्यामध्ये काही शब्द ही चांगल्या पद्धतीने आपल्याला वापरता आली पाहिजे. मग ते अलंकारिक शब्द असतील, सामासिक शब्द असतील, काही म्हणी असतील, काही वाक्प्रचार असतील, अशा सर्वांचा विचार करून आपली जर शब्दसंपत्ती चांगली असेल तर निश्चितपणानं आपल्याला प्रसंग लेखनामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. आणि त्यामुळं या चित्रवर्णनाकडून तुम्ही प्रत्यक्षात ते प्रसंगात त्याकडं वळणार आहोत. म्हणजे चित्र पाहून आपण त्या चित्रातल्या प्रसंगामध्ये सहभागी आहोत अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये आली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण याचं लेखन करणार आहोत. त्यानंतर आपण दुसरी जी संकल्पना आहे सक्षम बनूया, या अंतर्गत मला एक चित्र दिसत आहे पहा. आता एक मुद्दे दिलेले आहेत आणि चित्र दिलेले आहे. तुम्ही खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळांचं वर्णन करायचं आहे. आता इथं तुम्ही कदाचित तुमच्यातले काही विद्यार्थी गेले असतील, काही जण गेले नसतील, पण तुम्हाला प्रत्यक्षात गेटवे ऑफ इंडियावरती घर बसल्यासुद्धा जाऊ शकता. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून त्या गेटवे ऑफ इंडियाचं दर्शन घेऊ शकता, तिथली वातावरण निर्मिती पाहू शकता, त्या स्थळाचं ऐतिहासिक महत्त्व पाहू शकता, किंबहुना त्या संदर्भाची माहिती आपण मिळवू शकतो. त्याची एक थोडीफार झलक आपण या निमित्तानं पाहूया. विद्यार्थी मित्र हो, आपल्या मोबाईलवरती गुगल अर्थ हे ॲप आपण ओपन करावयाचं आहे आणि त्यामध्ये आपलं लोकेशन जर आपण सेट केलं तर प्रत्यक्षात आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपण सहजतेनं पोहोचू शकतो. आता आपण प्रत्यक्षात शाळेमध्ये उपस्थित आहोत, त्यामुळं आता आपण आपलं लोकेशन हे शाळा दिसणार आहे. बघा, मोबाईल ॲपच्याद्वारे सुद्धा आपण घर बसल्या कोणत्याही ठिकाणी सहजतेने जाऊ शकतो. आता आपण प्रत्यक्ष आपल्या शाळेकडे जातोय. पहा, आपली शाळा दिसते आहे आणि ही जी शाळा आहे आपल्याला हे 3D स्वरूपामध्ये सुद्धा पाहता येतं. बघा, अतिशय सुंदर पद्धतीने जशी आपली शाळा आहे, जो परिसर आहे तो परिसर आपल्याला इथं दिसतो आहे. बाहुबलीचा डोंगरही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता इथून आपल्याला जायचं आहे गेटवे ऑफ इंडिया. म्हणजे जे सेतूमध्ये जी आपल्याला कृती दाखवलेली आहे, आपण त्या स्थळाला प्रत्यक्षात भेट देत तिथं प्रसंग वर्णन. इथं सर्चमध्ये आपण गेटवे ऑफ इंडिया असं लिहिणार आहोत. गेटवे ऑफ इंडिया असं सर्च केल्यानंतर आपण आपल्या शाळेपासून पुन्हा बाहेर पडणार आहोत आणि प्रत्यक्षात मुंबई या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी पोहोचणार आहोत. आणि मग तिथलं वर्णन आपण करावयाचं आहे. बघा, आपण आता शाळेपासून बाहेर आलेलो आहोत आणि आता आपण जातोय मुंबई या ठिकाणी. इथं प्रत्यक्षात आपण गेटवे ऑफ इंडियाजवळ आलेलो आहोत. समुद्र आहे, समुद्राच्या बरोबर प्रवेशालाच या ठिकाणी हे गेटवे ऑफ इंडिया आहे दिसत आहे आपल्याला. 2D आणि 3D या दोन्ही स्वरूपामध्ये आपल्याला या गुगल अर्थवरून निरीक्षण करू शकतो. पहा, मुंबईचं दर्शन सुद्धा या निमित्तानं आपण घेऊ शकतो. तर इथं आपल्याला हे गेटवे ऑफ इंडिया दिसत आहे. तर आपण ह्याचं
माहिती घ्या आणि त्या पद्धतीने वर्णन करा. तेव्हा आता आपण पाहिलं की इंटरनेटच्या माध्यमातून आपण प्रत्यक्षात गेटवे ऑफ इंडियामध्ये तिथली वातावरण निर्मिती, तिथली परिस्थिती, कोणकोणत्या वास्तू त्या ठिकाणी आहेत याची आपण माहिती या निमित्तानं घेतलेली आहे. तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात घरी हा प्रयोग करू शकता. आता या ठिकाणी काही मुद्दे दिलेले आहेत बघा, त्या भागातील मानवी जीवन कसं असेल तुम्ही त्या नेटच्या माध्यमातून शोधू शकता. त्याचं भौगोलिक स्थान कसं आहे ते तुम्हाला मांडायचं आहे. उल्लेखनीय बाबी त्याच्या काय आहेत त्याच्या माहिती तुम्हाला मिळवायची आहे. त्यातल्या काही उल्लेखनीय बाबी ती तुम्हाला इथं लिहायची आहे. सांस्कृतिक त्याची काय वैशिष्ट्ये आहेत का, तुम्हाला विशेष आवडलेली काय बाब आहे त्या ठिकाणचं, आणि तुमच्या मनावरती ठसलेलं काही विशेष गोष्ट काय जाणवली का. इथं तुम्ही जेव्हा भेट देण्यासाठी गेलेला आहात तेव्हा तुम्हाला काही जाणवलेल्या गोष्टी असतील, त्या अनुषंगानं इथं भेट दिल्यानंतर तुम्हाला त्या प्रसंगाचं वर्णन करावयाचं आहे. तेव्हा ही सक्षम बनूया या संकल्पनेवर आधारित ही जी वास्तू आहे गेटवे ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी ही वास्तू आहे, त्या संदर्भात तुम्हाला याचं लेखन करावयाचं आहे. चला सराव करूया. या अंतर्गत चार्ली चॅप्लिनच्या एका विनोदी कार्यक्रमास तुम्ही उपस्थित आहात अशी कल्पना करून प्रसंग लेखन करायचं आहे. आपण मागच्या वर्षी 9वीचा पाठ पाहिलेला होता हसरे दुःख. त्यामध्ये चार्ली चॅप्लिनच्या संदर्भात तुम्हाला काही व्हिडिओ पण आपण दाखवलेले होते. तुम्ही सुद्धा पुन्हा ते व्हिडिओ शोधू शकता, पाहू शकता. आता तो कार्यक्रम प्रत्यक्षात सुरू आहे आणि त्या कार्यक्रमात तुम्ही स्वतः सहभागी घ्या असं समजायचं आहे. आणि त्यावेळेला तुमच्या मनामध्ये काय विचार चाललेले आहेत किंवा जिथे काही मुद्दे दिलेले आहेत तर त्या मुद्द्यांचा विचार करून तुम्हाला प्रसंगाचं वर्णन करायचं आहे. चार्ली चॅप्लिनचे स्वभावविषयी काय जाणवलं तुम्हाला, त्याचा चेहरा हसरा आहे किंवा तो काही गमती जमती करतो, त्याच्या हालचाली कशा आहेत, त्याची लकब कशी आहे, या सर्वांचं निरीक्षण तुम्हाला करायचं आहे. किंवा तो कोणता प्रसंग सादर करतो आहे त्या प्रसंगाचं लक्षपूर्वक निरीक्षण करायचं आहे आणि मग त्याचं वर्णन तुम्हाला करायचं आहे. हसवता हसवता प्रेक्षकाच्या डोळ्यात पाणी आणण्याचं त्याचं एक लकब कौशल्य आहे, ते तुम्हाला कसं जाणवलं ते तुम्ही वर्णन करू शकता. चार्लीच्या विनोदावर प्रेक्षकांच्यावरती काय परिणाम झाला, तुम्ही तो व्हिडिओ पण पाहिला तरी पण ते लक्षात येतं. म्हणजे आता तुम्ही प्रत्यक्षात जेव्हा हजर आहात असं आपण म्हणतो तेव्हा तो व्हिडिओ पहा. तुम्ही सर्च केला तर अनेक चार्ली चॅप्लिनचे कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळतील. तर तो एखादा व्हिडिओ बघताना तुम्ही प्रत्यक्षात तिथं हजर आहात त्यावेळी त्या प्रेक्षकांच्यावरती तुमच्यावर स्वतःवर काय परिणाम होतोय का याचं स्वतः आत्मचिंतन तुम्ही करू शकता. कार्यक्रम प्रसंगी त्या वातावरणातले काय विशेष, प्रत्यक्षात त्या नाट्यगृहामध्ये काय असं वातावरण निर्मिती होते ते तुम्ही निरीक्षण करायचं आहे. प्रेक्षक म्हणून तुम्हाला झालेला आनंद, तुम्ही त्या कार्यक्रमात सहभागी आहात, तुम्ही प्रेक्षक आहात तिथं, आणि प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय जाणवलं, आनंद झाला, किती खळखळून तुम्ही हसला, हे सतत तुम्ही निरीक्षणातून याचं वर्णन करायचं आहे. तो कार्यक्रम तुम्ही पाहत आहात आणि तुम्हाला जाणवलेले काही मुद्दे जे असतील त्या मुद्द्याला अनुसरून तुम्ही या प्रसंगाचं वर्णन चला सराव करूया याच्या अंतर्गत करायचं. यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ सर्च करा, तो व्हिडिओ पहा. 10 ते 15 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे. अनेक व्हिडिओ आहेत, त्यातला एक कोणताही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. कल्पक होऊया ही शेवटची संकल्पना यातली आहे. आता कोरोनाच्या काळामध्ये त्या लॉकडाऊनच्या काळात तुम्ही घरामध्ये आहात, भरपूर वेळ तुम्हाला मिळालेला आहे, पण या वेळेचा आपण किती सदुपयोग करून घेतला हा एक स्वतंत्र विषय आहे. तरी परंतु या लॉकडाऊनच्या काळामध्ये घरामध्ये असताना सुद्धा काही नवनवीन गोष्टी तुम्ही शिकलेला आहात, नवनवीन गोष्टी तुम्ही केलेल्या आहात. मग तुम्ही घरामध्ये काही वस्तू नवीन केलेल्या असाल, शेतामध्ये जाऊन तुम्ही शेतामध्ये काही कामं केलेली असाल, अनेक काहीतरी वेगवेगळे उपक्रम तुम्ही केलेला असाल. त्या अनुषंगाने एक उपक्रम या ठिकाणी सांगितलेला आहे की लॉकडाऊनच्या काळात मी फुलवलेली बाग या विषयावर प्रसंग लेखन करायचं आहे. तर याच्यासाठी काही मुद्दे पण दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वतःचीच एक बाग तयार केलेली आहे आणि हे करू शकतो. खूप काही विद्यार्थी आहेत ज्यांना अशा प्रकारचे एक छंद असतो काहीतरी नवीन करण्याचा. प्रत्येकाला एक कोणता ना कोणता छंद हा असावा आणि त्या दृष्टीनं आपल्याला मी फुलवलेली बाग घरामध्ये असेल शेतामध्ये असेल यावरती तुम्हाला प्रसंग लेखन करायचं आहे. लागवड करताना मिळालेला आनंद, एक कोणकोणती झाडं आपल्याला करायची आहे, लागवड करत असतो आपण, घरामधले शेतकरी कुटुंबातले आपण विद्यार्थी असल्यामुळे लागवड करणं म्हणजे काय हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. म्हणजे लागवड करत असताना तुम्ही एक स्वतःचा अनुभव असतो, कारण जे काही जे आत्तापर्यंत आपण एखादी कृती केली नाही ती प्रत्यक्षात आपण जेव्हा करतो तो वेगळा आनंद त्या ठिकाणी आपण घेत असतो. कुटुंबियांचं सहकार्य, घरातल्या आईवडिलांचं, भावाचं, बहिणीचं तुम्हाला या निमित्तानं काय सहकार्य मिळालं, कसं मिळालं त्याचं वर्णन करायचं आहे. भाजीपाला लागवड, कुठल्या वनस्पती आपण निवडल्या, म्हणजे भाजीपालात निवडलं, काय औषधी वनस्पती निवडली, बागेमध्ये फुलझाडं पण असू शकतात, औषधी वनस्पती असू शकतात, किंवा दैनंदिन आपल्या रोजच्या अन्नाच्यासाठी सुद्धा काही आपण फळझाडं लावू शकतो.
भाजीपाला आपण लावू शकतो, तर ती भाजीपाल्याची लागवड आपण केलेली असेल तर ती कोणकोणत्या भाज्यांची आपण निवड केलेली आहे, फुलझाडं लावली असेल तर ती फुलझाडांची लागवड आपण कोणती केलेली आहे, सेंद्रिय शेणखताचा आपण वापर केला, कारण रासायनिक खतांपेक्षा आता आपल्याला सेंद्रिय खतांचा वापर किंवा शेणखताचा वापर आपल्याला करणं अपेक्षित आहे, तर त्याचा वापर कशा पद्धतीनं केला, मोकळी जमीन टेरेसचा कल्पक वापर, म्हणजे तुम्ही हे स्वतः फुलवलेली बाग आहे तर त्यासाठी जागेची निवड कोणती केला, आपल्या घराजवळ अंगण असेल तर तिथंही निवडला, की शेतामध्ये तुम्ही स्वतः एक थोडी जागा निवडून त्या ठिकाणी हे लागवड केलेली आहात, किंवा टेरेसवरती सुद्धा आता अलीकडच्या काळामध्ये हे फुलझाडं वगैरे लावली जातात, भाजीपाला लावला जात असतो, तर ती अलीकडच्या काळात ही नवीन संकल्पना जी आहे तर ती सुद्धा आपण समजावून घेणं अपेक्षित आहे। तर टेरेसवरती म्हणजे घरच्या गच्चीवरती सुद्धा आपल्याला अशा प्रकारे फुलझाडं लावता येऊ शकतात, भाजीपाला लावू शकतो, आपण औषधी वनस्पतींची लागवड करू शकतो, तर हा एक नवीन प्रयोग आपण करू शकतो। आता केलेलं नसाल तर अजूनही आपल्याला वेळ आहे, तुम्हाला अपेक्षित अशी जागा जर मिळाली, तुमच्या घरातल्यांचं जर सहकार्य मिळालं तर तो एक आनंद आपण या निमित्तानं घेऊ शकता। या संदर्भात तुम्हाला खूप चांगली माहिती इंटरनेटवरती उपलब्ध आहे, यूट्यूबवरती पण उपलब्ध आहे, तुम्ही ते सर्च करू शकता। खूप चांगल्या लोकांनी, शहरातल्या लोकांनी तर खूप चांगल्या पद्धतीने टेरेसवरती अशा प्रकारचे उपक्रम राबवायला सुरुवात केलेले आहेत, तर तेही तुम्ही या निमित्तानं करू शकता। तर तुम्ही फुलवलेली बाग आहे आणि ती प्रत्यक्षात तुम्ही केलाय तर त्या अनुषंगाने ही कृती आपण पूर्ण करायची आहे। दिवस 41वा लेखन नियमानुसार आपल्याला काही लेखन करायचे आहेत। यापूर्वी आपण स्वतंत्र एक व्हिडिओ तयार केलेला होता, तोही तुम्ही बघून घ्या। नसेल तर लेखनासंबंधीचे काही नियम आपल्याला माहीत असले पाहिजेत, म्हणजे अनुस्वाराचे काही नियम आहेत, म्हणजे अनुस्वार देत असताना आपल्या अनुनासिकातून जेव्हा उच्चार होत असतो तेव्हा तिथं आपण अनुस्वार देत असतो। काही वेळेला नाम किंवा सर्वनाम असेल त्याचे अनेक वचनं जेव्हा असतात तेव्हा त्या अनेक वचनावरती रूप जेव्हा असतं त्याच्या ठिकाणी आपण अनुस्वार देत असतो। तर हे लेखन संबंधीचे जे काही नियम असतील ते लेखनासंबंधीचे नियमसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहेत। काही नियमांची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत, ते आपण नियम पाहूया, त्याची काही उदाहरणं पाहूया आणि त्या अनुषंगानं ही जी कृती आपल्याला पूर्ण करायची आहे ती म्हणजे लेखन क्षमतेवरती आधारित लेखन करताना ज्या शुद्ध लेखनाचा आपण विचार करत असतो, जे शुद्ध लेखनाचे नियम आहेत ते नियम कोणते आहेत त्याची आपण माहिती या ठिकाणी थोडी घेऊया। पहिला नियम आपण पाहिला तो म्हणजे अनुस्वाराच्या संदर्भातचा हा नियम, की अनुनासिकामधून येणारे जे शब्द असतील जसं गुलकंद आहे, आंबा आहे, त्याचबरोबर निबंध आहे, असे जे अनुनासिक शब्द आहेत त्याचे आपण अनुस्वार देत असतो। त्याचबरोबर जे काही नाम किंवा सर्वनाम त्याचे जे अनेक वचन रूप असतं तिथं आपण अनुस्वार देत असतो। उदाहरणार्थ लोकांस, मुलांसमोर, इथं काय झाले अनेक वचन आले तर तिथं आपण अनुस्वार हा देत असतो। त्यानंतर दुसरा एक नियम आपण या ठिकाणी पाहूया, की जोडाक्षर पूर्वीचं जे काही शब्द असेल, जोडाक्षर पूर्वीचं जे काही इकार आणि उकार असतात ते नेहमी काय लिहायचं आहे, ऱ्हस्व लिहायचं आहे। जसं की कुस्ती, कुस्ती हे जोडाक्षर आहे, त्याच्या पूर्वीचं अक्षर आहे क, त्याला पहिला उकार, हे कुस्ती हा उकार। त्यानंतर मुक्काम, तर मुक्काम हे मला पहिला उकार काय द्यायचं, कारण त्याच्या पुढचं जोडाक्षर आहे आणि जोडाक्षरापूर्वीचा इकार किंवा उकार काय लिहायचा आहे आपल्याला, ऱ्हस्व लिहायचं आहे। दुष्काळ, शिस्त, त्याचबरोबर चिठ्ठी, तर अशा प्रकारचे जे काही जोडाक्षरापूर्वीचे इकार किंवा उकार असतात हे नेहमी काय लिहिणार आहोत आपण, ऱ्हस्व लिहिणार आहोत। त्याचबरोबर मराठीमधले जे तत्सम इकारांत किंवा उकारांत जे काही शब्द असतात ते नेहमी दीर्घ लिहायचे असतात। कवी, तर दीर्घ लिहायचं, वि हा दीर्घ लिहितो आहे। माती, गती, गुरु, पशु, पक्षी हे आपण दीर्घ लिहित असतो। याला काही अपवाद आहेत, आणि किंवा नी हे काय आहेत, नीला पहिलीच वेलांटी, इथं दीर्घ लिहायचं नाही। आता यातले काही सामासिक शब्द जे असतात, ह्याच शब्दांचा वापर करून काही सामासिक शब्द जेव्हा तयार होत असतात तेव्हा ते इकारांत किंवा उकारांत असतात, ते शब्द पूर्वपदावरती आपण लिहिताना ऱ्हस्व लिहायचे असतात। तर उदाहरणार्थ वरचाच एक शब्द आपण घेऊया, कवी, तर इथं कवीला आपण काय केलेलं आहे, शेवटचं दीर्घ लिहिले आहे। पण जेव्हा सामासिक शब्दामध्ये कवी येतो, जसं की कवी मन, तर इथं कवी मन लिहित असताना वी मात्र पहिली लिहायची आहे, म्हणजे ऱ्हस्व लिहायचं आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे। जसं गती, गतीमध्ये हा शेवटचा अक्षर इकारांत दीर्घ लिहायचा आहे, पण जेव्हा सामासिक शब्दामध्ये येतो गतिशील, तर इथं काय होणार आहे, तिला पहिली वेलांटी येणार आहे। तेव्हा अशा प्रकारे सुद्धा आपण लक्षात ठेवणार आहात। कृती दीर्घ असेल पण कृती समिती म्हणतो तेव्हा ती ऱ्हस्व येणार आहे।
अशीही शब्द आपल्याला शोधायचे आहेत. तर हाही नियम आपण लक्षात ठेवा. त्यानंतर काही नियमामध्ये आकारांत शब्दातून शेवटून दुसऱ्या अक्षरातील इकार किंवा उकार हे पण दीर्घ लिहायचं आहे. हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे. जसं गरीब आहे, वकील आहे, तर यामधून शेवटून दुसरं अक्षर जे आहे ते आपण दीर्घ लिहित असतो. वसूल, फूल हे दीर्घ लिहायचे आहेत. आता जोडाक्षर असलेले आकारांत शब्द या नियमाला मात्र अपवाद आहे. जोडाक्षर असलेले जे काही शब्द आहेत ते अपवाद. जसं आता फूल म्हटलं तर शेवटचं अक्षर काय आहे? ल आहे. त्याच्या अगोदरचं अक्षर हे आपण दीर्घ लिहिलेलं आहे. पण जोडाक्षर जे आकार असतील जसं शिस्त तर इथं शेवटचा आकारांत आहे पण जोडाक्षर आहे म्हणून त्याच्या अगोदरचं अक्षर मात्र ऱ्हस्व लिहायचं आहे. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. जसं दुसरं उदाहरण आपण बघूया. शुद्ध, शेवटचं अक्षर आकारांत आहे पण ते जोडाक्षर आहे म्हणून त्याच्या पूर्वीचं आपण ऱ्हस्व लिहिणार आहोत. त्याचबरोबर दुसरा शब्द आपण बघूया. दुर्ग, दुर्ग शेवटचं अक्षर काय आहे? आकारांत आहे पण ते जोडाक्षर आहे म्हणून दुसरा उकार न घेता पहिला उकार घ्यायचा आहे. असे आपणाला काही नियम हे माहीत असले पाहिजेत. याचीही आपण चर्चा 9वीच्या वर्गामध्ये केलेली आहे. तर या निमित्तानं आपण फक्त पाहणार आहोत की काही शब्द हे अपवादात्मक असतातच, तेही शब्द आपल्याला माहीत असले पाहिजेत. तेव्हा हे जे काही शुद्ध लेखनाचे नियम आहेत, लेखनासंबंधीचे नियम आहेत, हे आपण पाहून त्याची पुन्हा एकदा चर्चा या निमित्तानं तुम्ही करावा. आणि मग 41व्या दिवशी आपल्याला लेखन नियमानुसार जे काही शब्द लेखन अपेक्षित आहे ते आपण पूर्ण करणार आहोत. तर इथं काही वाक्य दिलेली आहेत, 6 वाक्य. ती वाक्य आपण पाहून घ्या. आणि पहिलं आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काही चुका केलेल्या आहेत. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये शब्द आणि दुसऱ्या वाक्यातली शब्द त्यातली कोणती शब्द चुकलेली आहेत ते खालच्या बाजूला आपल्याला कृती पूर्ण करायची आहेत. तर वरील उदाहरणामध्ये आलेले शुद्ध शब्द ओळखून लिहायचे आहेत. तर कोणत्या वाक्यामध्ये शुद्ध शब्द आहेत, कोणत्या वाक्यामध्ये अशुद्ध शब्द आहेत. आता पहिलं उदाहरण आपण बघूया. एखाद्या शब्दाची व्युत्पत्ती शोधणे म्हणजे एक प्रकारचा आनंद मिळवणे. तर यामधले शब्द आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ते शब्द दिलेले आहेत तर त्यात कोणत्या चुका झालेल्या आहेत हे आपण शोधणार आहात. वरील उदाहरणामध्ये आलेले अशुद्ध शब्द ओळखून लिहायचे आहेत. म्हणजे शुद्ध शब्द कोणते आलेले आहेत आणि अशुद्ध शब्द कोणते आहेत हे शब्द असेच लिहा. असा जो प्रश्न आपल्या पुस्तकामध्ये एक पान आहे तर ते शब्द आपण बघून घ्यायचे आहेत. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही पुन्हा उदाहरण दिलेले आहेत. आता यातली काही शब्द चुकीचे आहेत, काही शब्द बरोबर आहेत, ते तुम्ही ओळखायचे आहेत. सकाळी, मुलाने, सिनेमा, राष्ट्रीय, वडील, हायस्कूल, दूध, आजी, परीक्षा. तर या लेखन नियमांचा वापर करून तुम्हाला यातला शब्द कोणता बरोबर आहे आणि कोणता चुकीचा आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. त्यानंतर सक्षम बनूया याच्या अंतर्गत शुद्ध शब्दांचा एक तक्ता दिलेला आहे आणि अशुद्ध शब्दांचा एक तक्ता दिलेला आहे. दोन्ही शब्दांचं निरीक्षण करा. जे शुद्ध शब्दामध्ये सुद्धा तुम्हाला काही अपवादात्मक शब्द सापडतील पण तेही बघून घ्या. अशुद्ध शब्द पण बघून घ्या. आता ते अशुद्ध शब्द जे आहेत ते पुन्हा तुम्हाला शुद्ध करायचे आहेत. आता ह्या वरील तक्त्याच्या मदतीनं आपल्याला ते शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द हे ओळखल्यानंतर त्याचं वर्गीकरण करायचं आहे. अनुस्वारयुक्त शब्द त्यातली कोणती आहेत ते खालच्या बाजूला लिहा. त्यातले ऱ्हस्व शब्द कोणती आहेत आपण मगाशी बघितले. ह्रस्व कोणती असतात? पहिली वेलांटी असणारे जे आहेत ते किंवा पहिला उकार असणारे ते ह्रस्व असतात. दुसरी वेलांटी, दुसरा उकार जे असतात ते दीर्घ असतात. तर ते शब्द तुम्हाला शोधून लिहायचे आहेत. त्यातली तत्सम शब्द कोणते आहेत आपण यापूर्वी शब्दसिद्धीमध्ये पाहिलेला आहे. तर असे शब्द तुम्हाला शोधून घ्यायचे आहेत आणि हा तक्ता आपल्याला पूर्ण करावयाचा आहे. तर मग आपण ह्या तक्त्याचा विचार करून अनुस्वार, ह्रस्व, दीर्घ आणि तत्सम याविषयी आपण निश्चितपणानं या ठिकाणी शब्द शोधू शकता आणि ते उत्तर लिहायचे आहेत. इथं एक मात्र करायचं आहे. इथं जे अशुद्ध शब्द आहेत ती पहिल्यांदा शुद्ध करून घ्या. जसं की पहिलेच शब्द मी अशुद्ध म्हणतो, मी दीर्घ लिहितो असतो पण म हा पहिली वेलांटी दिलेला आहे ते मी दीर्घ लिहायचं असतं. किंवा आणि आपण मगाशी बघितलं होतं शेवटून शेवटचं जे अक्षर आहे अपवादात्मक पद्धतीने आपण पाहिलं ते आणि, त्यामुळे इथं पहिली वेलांटी येणं अपेक्षित आहे. तर या पद्धतीनं तुम्ही ते शब्द शुद्ध करून घ्या. ही शब्द आणि शुद्ध शब्द या सर्वांचा विचार करून तुम्ही खालचा जो दिलेला तक्ता आहे तो तक्ता पूर्ण करून ठेवावयाचा आहे. त्यानंतर सराव करूया या संकल्पनेवर आधारित खालील लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखायचे आहेत. परीक्षेमध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न येतात म्हणून तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे शब्द असेच लिहा. हे जे पान आहे ते अतिशय काळजीपूर्वक बारकाईने वाचून घ्या. तुमच्यासमोर ते पान मी दाखवतोय पहा. ते पान तुमच्या पुस्तकामध्ये आहे ते बघून घ्या आणि मग त्या शब्दांचा आपण बारकाईने अभ्यास करणार. त्यात काही अपवादात्मक शब्द पण असू शकतात. ते शब्द असेच लिहा म्हणजे तिथं तुम्ही कोणत्याही प्रकारचे बदल करणार नाही. एकदा ते मनापासून वाचून काढा. तिथं काही शब्द दिले आहेत.
जवळजवळ 5 उदाहरणं दिलेली आहेत. त्या उदाहरणावरून तुम्ही अचूक शब्द ओळखणार आहात. तर ती कृती तुम्ही पूर्ण करा. आणि कल्पक होऊया याच्या अंतर्गत शुद्ध लेखनाचे नियम पाठ्यपुस्तकातील हे शब्द असेच हे पान अभ्यास आपण आता दाखवलेला आहे तुम्हाला, त्याचा सराव करा. आंतरजालाचा वापर करून शुद्ध लेखनाच्या नियमांच्या संदर्भात तुम्हाला काही नियम लिहिता आले तर लिहा. खूप चांगला तुम्हाला उपयोग होणार आहे. आता तुम्हाला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही मी नियम सांगितले, पण खूप शुद्ध लेखनाचे नियम आहेत, त्याला काही अपवाद पण आहेत. तर अशा प्रकारचा एक चांगल्या पद्धतीने तुम्ही तक्ता तयार करून आपण आपल्या वहीमध्ये ठेवू शकता, जेणेकरून कायमस्वरूपी तुम्हाला शुद्ध लेखनासंदर्भात त्याचा उपयोग होणार आहे. बोलताना जाणीवपूर्वक शुद्ध शब्दांचा वापर करायचा आहे. म्हणजे उच्चार दीर्घ असतो, काही वेळा ऱ्हस्व असतो, तर ते तुम्ही बारकाईने लक्षात घ्या आणि ते शुद्ध शब्द आपण वापरायचे आहेत. जसं की मगाशी एक शब्द आलेला होता, कोणता, पहिल्याच वाक्यामध्ये एक शब्द आलेला आहे की शोधणे, आणि त्याच्या खाली शब्द दिलेला होता शोधणे. तर आपण बोलताना सुद्धा शुद्ध बोललं पाहिजे, तर ते आपल्याला सराव झालं पाहिजे. तर हमखास चुकणाऱ्या शब्दांची यादी करायची आहे. तर रफारयुक्त शब्द बऱ्यापैकी आपण बोलत असताना शब्द चुकत असतो. आशीर्वाद, आशीर्वाद असं म्हणत असतो. तर रफारयुक्त जे शब्द असतात तेव्हा रचा उच्चार नेमका कधी करायचा असतो आणि तो रफार नेमका कुठे द्यायचा असतो हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग असे शब्द जे आहेत असे एकदा लिहून काढा. तो रफार कधी, रचा उच्चार आणि त्याच्यानंतर तो रफार कधी द्यायचा असतो, असे शब्द जर तुम्ही लक्षात घेतला तर अशा प्रकारचे शब्द चुकणार नाही आहेत. तर एक अशी यादी आपण तयार करण्याचा प्रयत्न करा. जसं मी आता सांगितलं, आशीर्वाद आहे, निर्वाण आहे, तर असे शब्द आपण शोधा. काही उदाहरणं जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की चर्चा. तर चर्चा हा शब्द चर्चा असं लिहायचं नाही आहे. तर हे रफारयुक्त शब्द जे आहेत, तर चर्चा हा शब्द कसा लिहायचा हे बघून घ्या. किंबहुना सर्वांगीण रफारयुक्त शब्द आलेला आहे, तर ते कसं लिहायचं पहा. दुर्दशा इथं आपल्या उदाहरणामध्ये पण दिलेलं आहे. विद्यार्थी, परवा, परवा नसणे. आणि शब्दामध्ये आता विचार करा, मी परवा दिवशी गावी जाणार आहे, इथं परवा आणि परवा नसणे इथला परवा, हे 2 शब्द आपण चुकीच्या पद्धतीने सुद्धा काही वेळेला लिहिण्याची शक्यता असते. तर अशी काही शब्द आपण शोधावयाची आहेत. तेव्हा हमखास चुकणारी जी शब्द असतात ती या निमित्तानं आपण 41व्या दिवशी या लेखनासंबंधीच्या नियमामध्ये पूर्ण करणार आहात. काही नियम सुद्धा आपण शोधून काढावयाचे आहेत. दिवस 42वा अर्थात 11 ऑगस्ट या दिवशी आपल्याला पुन्हा लेखनावर आधारित कृती करायची. ज्यापूर्वी मी तुम्हाला बातमी ही सांगितली होती, बातमी लिखाण करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, बातमी लेखन करताना काय बाबी पाहायच्या आहेत, कोणती पथ्ये पाळायची आहेत, आपली भाषा कशी असली पाहिजे, या सर्व बाबींची आपण चर्चा केली. इथं फक्त आपण प्रश्नांचीच माहिती घेणार आहोत. आता या ठिकाणी एक बातमी आहे, ती बातमी मनापासून वाचा. इथं गटात चर्चा करा जरी असं म्हटलं तर तुम्ही ते परस्पर वाचा, तुम्ही तुमच्या मित्राला वाचून दाखवा आणि मग तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा. आणि त्याच्यावरून तुम्हाला जे काही गोष्टी जाणवलेल्या आहेत, त्या जाणवलेल्या गोष्टीवरती तुम्हाला काही कृती पूर्ण करावयाच्या आहेत. बातमी कशी लिहायची असते हे तुम्हाला समजणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला अशी एखादी बातमी तयार करता आली की इथं दिलेलं आहे की राष्ट्रीय विद्यामंदिर राष्ट्रीय वृत्तीची जोपासना करणारी पवित्र शाळा, ह्याचं शीर्षक दिलेलं आहे. तुम्हाला शीर्षक लिहित असताना सुद्धा कोणत्या बाबीचा विचार करायचा आहे, जे योग्य शब्दांचा वापर, समर्पक शब्दांचा वापर करून, कल्पक शब्दांचा वापर करून त्यातून तुम्हाला असा बोध झाला पाहिजे की काहीतरी त्या बातमीमध्ये नेमका आशय काय आहे. तसं तुम्हाला बातमीचं शीर्षक हे लिहिता आलं पाहिजे. तर तुम्ही बातमी लिहित असताना कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार करणार आहात ते या निमित्तानं पाहू शकता. सक्षम बनूया याच्या अंतर्गत तुफान, दुष्काळ, पावसाचे पाणी, बंधारे, कष्ट, श्रमदान, जलसाक्षरता अशी काही शब्दावरून बातमी तयार केलेली आहे. गाव पाणीदार झालं, अशा प्रकारची ही बातमी दिलेली आहे. म्हणजे बातमी देत असताना आपण कोणकोणते मुद्दे बघत असतो यापूर्वी पण पाहिलेलं आहे. शीर्षक असतं, उपशीर्षक असतं, त्याचा जो मथळा असतो, त्यानंतर दिनांक असतं, स्थळ असतं. अशा पद्धतीने माहिती दिल्यानंतर मग त्या बातमीचा स्रोत काय असतो किंवा बातमीमध्ये आपण लेखन कशा पद्धतीने करायचं असतं, असे काही जे भाग आहेत ते भाग आपण अभ्यासणार आहोत. एखादी बातमी आपल्याला तयार करता आली तर निश्चितपणानं आपण तयार करू शकतो. आता या ठिकाणी तुम्हाला इथं शब्द दिलेले आहेत. तुफान आहे, दुष्काळ आहे, पावसाचं पाणी, बंधारे, कष्ट, श्रमदान, जलसाक्षरता, अशा प्रकारची ही बातमी आहे. तुम्ही आता एखादी बातमी तयार करायची. जसे आता आपण गुरुपौर्णिमा साजरी केलेली आहे, ऑनलाईन का होईना आपण गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम घेतलेला होता, तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे. तर तुम्ही त्याची बातमी तयार करायची आहे. तो व्हिडिओ आपल्याला उपलब्ध आहे, तो व्हिडिओ पहा. किंबहुना आता लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठेंची जयंती झालेली आहे, त्याचबरोबर बालब्रह्मचारी भिशीकर गुरुजींची जयंती झाली, हा कार्यक्रम आपला झाला आहे. तर त्याची बातमी तुम्हाला तयार करता येऊ शकते. असे व्हिडिओ पाहून तुम्हाला ही बातमी तयार करून घ्यावयाची आहे. त्या बातमीचा अभ्यास करून दुसरी बातमी तयार करायची आहे.
चला सराव करूया याच्या अंतर्गत खालील विषयावरती बातमी तयार करायला दिलेली आहे. कोरोना 7 रुग्णसंख्या विलगीकरण जिल्हा. आपण बातम्या पेपरला खूप वाचलेल्या आहेत आणि त्यामुळे याच्यावर बातमी लिहिणं फारशी अवघड बाब नाही. काश्मीर, दहशतवाद, वीरमरण, आधारस्तंभ, अभिमान या शब्दांचा विचार करून तर तुम्हाला ती बातमी लिहिता आली पाहिजे. उपक्रम, तंत्रज्ञान मैत्री, विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन या अंतर्गत आपल्याला ही बातमी लेखन करताना या शब्दांचा वापर. तुम्ही पूर्णपणे कार्यक्रम कोणता झाला होता, पाहुणे कोण होते, तिथं कोणते उपक्रम घेतलेले होते, तो कसा साजरा, याचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे. यातले जे शब्द आहेत त्या शब्दांचा, त्या प्रसंगांचा, त्या कृतींचा विचार करून तुम्हाला ती बातमी लिहायची आहे. आणि हे जर सराव झालं तर तुमचं लेखन कौशल्य खूप चांगल्या पद्धतीने सुधारणार आहे. म्हणजे शब्दावरून कथालेखन जर आपण केलो, पण शब्दावरून बातमीचं पण लेखन आम्हाला करता आलं पाहिजे, ही संकल्पना या निमित्तानं आपण पूर्ण करणार आहोत. कल्पक होऊया याच्या अंतर्गत तुमच्या परिसरात घडणाऱ्या सामाजिक घटनांवर आधारित बातमी तयार करा. चालू घडामोडीवर आधारित तोंडी बातमी गटात सांगा. वर्तमानपत्रातील बातम्यांचे शीर्षक, मतदार स्थळ, स्रोत, दिनांक यासारख्या घटकांचा अभ्यास करा, जे यापूर्वी आपण केलेलं आहे. अनेक सामाजिक उपक्रम आपल्या गावामध्ये होत असतात. आता महापुराच्या काळामध्ये ज्यांची घरं पाण्यात गेलेली होती किंवा जे कुटुंब स्थलांतरित झालेली होती त्यांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलेलं होतं, तर तो एक सामाजिक उपक्रम आहे. अशा प्रकारे तुम्ही एखादा सामाजिक उपक्रम घेऊन किंवा वृक्षारोपणाचा कार्यक्रम गाव स्तरावरती आयोजित केलेला असतो, अशा एखाद्या उपक्रमाचं पहा. किंबहुना याच्यापेक्षा वेगळे सामाजिक उपक्रम हे राबवले जात असतात. कोणताही सामाजिक उपक्रम किंवा वृद्धाश्रमामध्ये आपण काही साहित्याचं वाटप करत असतो, असा उपक्रम घ्या, त्याची बातमी तुम्हाला तयार करता आली पाहिजे. आणि हे पाहत असताना तुम्ही ती तयार झालेली बातमी तुम्ही तुमच्या मित्राला वाचून दाखवा किंवा त्याचा एखादा ऑडिओ तयार करून आम्हाला पाठवा. निश्चितपणानं हा एक वेगळा उपक्रम तुम्ही या निमित्तानं करू शकता. किंवा वर्तमानपत्रातल्या बातम्या यापूर्वी आपण जी कृती केली तीच कृती या ठिकाणी ही करणार आहोत. म्हणजे 11 ऑगस्टला या ठिकाणी 42व्या दिवशी आपल्याला या सर्व कृती पूर्ण करून ठेवावयाच्या आहेत. त्यानंतर दिवस 43वा लेखन क्षमतेवर आधारितच व्याकरण घटकावरती आधारित हा दिवस आपण ज्या कृती करणार आहेत त्याची माहिती घेऊया. विरामचिन्ह. यापूर्वी सुद्धा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून विरामचिन्हांची ओळख करून ती दिलेली आहे. थोडी फक्त माहिती मी या निमित्तानं देतो. पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह, अवतरण चिन्हामध्ये दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह आहे, संयोग चिन्ह आहे, अपसारण चिन्ह आहे, अपूर्ण विराम आहे. या सर्व विराम चिन्हांची ओळख करून घेतलेली आहे. प्रत्येक विराम चिन्हासाठी कोणतं चिन्ह आहे याची माहिती तुम्हाला दिली आहे. तो व्हिडिओ पुन्हा एकदा बघून घ्या. बऱ्यापैकी तुम्ही खूप वर्षापासून विराम चिन्हांची ओळख करून घेताय, त्यामुळं यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही. आणि मध्ये मध्ये आपण बोलत असताना जो विराम घेत असतो ते थांबणं महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी या विरामचिन्हांची आवश्यकता असते. आणि हे विरामचिन्ह आहेत म्हणूनच आपण त्या समोरच्या व्यक्तीला जे काही बोलायचं आहे, जे भाव काय आहेत हे वाचल्यानंतर कळत असतं. जर विरामचिन्ह नसती तर समोरच्या माणसाला काय सांगायचं हे कळलं नसतं. आणि म्हणून त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे विरामचिन्ह व्यतिरिक्त एखादा उतारा वाचल्यानंतर त्यातनं काय समजतं आणि विरामचिन्ह वापरल्यानंतर तो उतारा वाचल्यानंतर तुम्हाला काय समजतं, हा फरक जो आहे तो याही पूर्वी आपण अभ्यासलेला आहे. तेव्हा विरामचिन्हांचा वापर करून ही संकल्पना आपल्याला 43व्या दिवशी पूर्ण करायची आहे. इथे एक तक्ता दिलेला आहे पहा, त्याच्यामध्ये चिन्ह दिलेली आहेत आणि ती चिन्ह तुम्हाला ओळखायची आहेत. एक चांगल्या पद्धतीची कृती आहे ती. वहीमध्ये आपण हा जसा दिलेला आहे तशाच प्रकारचा तक्ता तयार करा, ती आकृती काढा. त्याच्या समोर जे बाण दाखवलेलं आहे त्या बाणासमोर त्या चिन्हाला काय म्हटलेलं आहे ते आपण लिहिणार आहात. आणि त्यामुळं हे विरामचिन्हाबद्दलचं जे काही तुमचं पूर्वज्ञान आहे हे या चिन्हांच्या ओळखल्यानं तुमचं हे पूर्ण होणार आहे. आणि म्हणून हे चित्र अतिशय चांगल्या पद्धतीने आपण आपल्या वहीमध्ये पूर्ण करून ठेवावयाचं आहे. त्यानंतर पुन्हा खाली काही प्रश्न दिलेले आहेत. इथं 2 3 4 5 असं पडलेले आहेत. 1 2 3 4 करून घ्यायचं आहे. इथं ठळक अक्षर काय दिलेले आहेत, जसं आजीच्या डोक्यावर एकही काळा केस नव्हता या ठिकाणी डार्क रंगानं दाखवलेला आहे, वेगळ्या रंगानं दाखवलेला आहे. तर तिथं कोणतं विरामचिन्ह आहे ते ओळखायचं आहे. मला श्यामची आई हे पुस्तक फार आवडते, तर श्यामच्या आईजवळ कोणतं विरामचिन्ह दाखवलेलं आहे ते आपण ओळखणार आहे. सर्वेशला आंबा, द्राक्षे, पेरू, केळी इत्यादी फळे आवडतात, तर त्या ठिकाणी कोणतं चिन्ह वापरलेलं आहे ते म्हणाले लक्षात नाही आलं, इथं कोणतं चिन्ह आहे पहा. याच्या व्यतिरिक्त अरे रे त्याला बोलता येत नाही, याच्यामध्ये कोणतं विरामचिन्ह येऊ शकतं हे पाहून घ्या. तो म्हणाला मी गावी जाईन, इथं विरामचिन्ह कोणतं येऊ शकेल. किंबहुना 8-10 मुले वर्गात दंगा करत होती, इथं कोणतं विरामचिन्ह कोणत्या शब्दामध्ये येऊ शकतं ते आपण या निमित्तानं पाहू शकता. तर अशा प्रकारे विरामचिन्हावर आधारित जी काही कृती आहेत ते आपल्याला या दिवशी पूर्ण करायच्या आहेत. सक्षम म्हणूया या अंतर्गत
खाली दिलेली काही वाक्य आहेत त्यामध्ये विरामचिन्हांचा वापर करून आपल्याला वाक्य पुन्हा लिहायचं आहे. इथं कुठलेही विरामचिन्ह वापरले नाही. तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत असा हे वाक्य आहे, त्याच्यामध्ये कोणतं विरामचिन्ह आपल्याला वापरावं लागेल ते वापरून लिहायचं आहे. अशा प्रकारे ही 4 उदाहरणं आपण पूर्ण करणार आहात. आता त्यानंतर एक पुन्हा तक्ता दिलेला आहे पहा. खालील विरामचिन्हे ओळखून त्याचं नाव लिहायचं आहे. जसं वरच्या बाजूला एक आकृती होती तशाच प्रकारे हा तक्ता दिलेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला ते विरामचिन्हाचं नाव काय आहे ते विरामचिन्ह त्या ठिकाणी लिहिणार आहात आणि अशा प्रकारची कृती आपण ही पूर्ण करणार आहात. त्यानंतर चला सराव करूया. याच्या अंतर्गत जोड्या लावायच्या आहेत. इथं काही विरामचिन्ह दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला चिन्ह दिलेले आहेत. म्हणजे इथं त्याचं नाव दिलेलं आहे आणि चिन्ह दिलेले आहेत. त्याच्या योग्य पद्धतीनं आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तेव्हा विरामचिन्ह म्हणजे नेमकं काय आहे, विरामचिन्हाचे प्रकार कोणकोणते आहेत, ती विरामचिन्ह कोणत्या खुणेनं दाखवलेली असतात, तो एक तक्ता तुम्हाला मी करून ठेवायला सांगितलेला होता. तो तक्ता जर केला नसाल तर या निमित्तानं आपण पूर्ण करून घ्या. आणि तो तक्ता कशा पद्धतीने तयार करायचा याचा व्हिडिओमध्ये तो तक्ता तुम्हाला मी दाखवलेला आहे, तो आपण पूर्ण करून घेणार आहात. आणि शेवटी कल्पक होऊया याच्या अंतर्गत आपल्या पाठ्यपुस्तकामधली काही जी विरामचिन्ह खूप म्हणजे बऱ्यापैकी सगळ्याच प्रत्येक धड्यामध्ये ही विरामचिन्ह आलेली असतात. तिथं आपण शोध घेऊ शकता. अंतर्जालाचा वापर करून तुम्हाला विरामचिन्हाच्या संदर्भात काही वाक्य तयार करता येतील, तक्ता तयार करता येतील, त्याचा संग्रह आपण करून ठेवू शकता. आणि मागच्या वेळी जशी आपण एक कृती केलेली की विरामचिन्हाशिवाय एक उतारा वाचा आणि फरक लक्षात घ्या, तो आपण त्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं होतं की विरामचिन्हाशिवाय आपण तक्ता उतारा वाचतो त्यातून तुम्हाला काय बोध होतो का, आणि विरामचिन्हाचा वापर करून तो जर उतारा वाचला तर त्यातून आपल्याला काय बोध होतो, दोन्हीतला फरक तुमच्या लक्षात येणार आहे. ते आपण या दिवशी पूर्ण करणार आहात. दिवस 44वा उपयोजित लेखनावरतीच आहे. पत्रलेखन जे याही पूर्वी आपलं झालेलं आहे. पत्रलेखनाचे 2 प्रकारही पाहिलेले आहेत. औपचारिक पत्र असेल, अनौपचारिक पत्र असेल. पत्रलेखनाचा तो आराखडा काय आहे, त्याची मांडणी कशी करायची असते, त्याचे मुद्दे कोणकोणते आहेत, पत्रलेखन करत असताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याची बरीच चर्चा यापूर्वीच्या या सेतू अभ्यासक्रमामध्ये ही झालेली आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये पण आपण पाहिलेली आहे. तेव्हा आपण पुन्हा एकदा या ठिकाणी एक पत्रलेखन दिलेलं आहे, त्याचा विचार करा. एकूण पत्राचे प्रकार किती आहेत, पत्र प्रकारातील फरक कोणता असतो, पत्रलेखन करत असताना कोणती दक्षता बाळगावी, पत्राची सुरुवात शेवट कसा असावा, पत्रलेखनाचे कोणते प्रकार अभ्यासाला आहेत याची चर्चा आपण पूर्वी केलेली आहे. तीच फक्त उत्तर आपण लिहिणार आहात. सक्षम बनूया याच्या अंतर्गत हे पत्राचं प्रारूप जे आहे, पत्राचा जो आराखडा आहे तो याही पूर्वी पाहिला आहे, तो पुन्हा एकदा आपण या ठिकाणी सरावाला म्हणून बघून ठेवा. इथे खालच्या बाजूला पुन्हा एक सूचना फलक वाचा आणि त्याखाली काही कृती दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यामध्ये पत्र कसा दिलेला असतो त्याचा नमुना आपण पाहिलेला आहे. इथं एक नमुना दिलेला आहे. तर आपल्याला या पद्धतीनं प्रश्न शोधायचे आहेत. यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकेमधली प्रश्न शोधा आणि त्याचं एक पत्रलेखन आपण प्रत्यक्षात तयार करणार आहात. म्हणजे ती जाहिरात वाचत असताना त्या जाहिरातल्या प्रत्येक मुद्द्याचा आपण अभ्यास करता आला पाहिजे. कारण पत्रलेखन करत असताना अशी काही मुद्दे असतात की ते जाहिरात पूर्ण वाचल्याशिवाय आपल्याला पत्रलेखन करता येत नाही. म्हणून ते पूर्ण जाहिरात जे काही त्या ठिकाणी माहिती दिलेली असेल ती माहिती पूर्ण अभ्यासून मगच पत्रातले 2 जे विषय दिलेले असतात त्यापैकी एक विषय आपण निवडणार आहात आणि त्या पद्धतीने पत्र लिहिणार. कदाचित ते औपचारिक पत्र असू शकतं, अनौपचारिक पण पत्र असू शकतं. औपचारिक लिहित असताना काय बाबी लक्षात ठेवायच्या आहेत, अनौपचारिक लिहिताना काय बाबी लक्षात ठेवायच्या आहेत याची पण माहिती आपण पूर्वी घेतलेली आहे. तर त्या पद्धतीने आपण हे पत्र लिहिणार आहात. चला सराव करूया. याच्या अंतर्गत पुन्हा एकदा या ठिकाणी एक पत्र दिलेलं आहे, पत्र वाचा. म्हणजे तुम्ही या पत्रांचं वाचन जरी केला तरी तुम्हाला बऱ्यापैकी पत्रलेखन कसं करायचं असतं हे समजणार आहे. कारण परिच्छेद पाडत असताना पहिल्या परिच्छेदामध्ये काय घ्यायचं आहे, पत्राचा समारोप करताना काय काळजी घ्यायची असते, हे दोन्ही तिन्ही पत्र वाचल्यानंतर तुमच्या हे लक्षात येणार आहे. आता कल्पक होऊया. यामध्ये आपल्याला 2 पत्र लिहावयाचे आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा पत्राचे नमुने दिलेले आहेत, तेही आपण बघून घेणार आहात. इथं जे पत्र दिलेलं आहे बघा, चला वाचू. वसुंधरा यावर आधारित प्रश्न दिलेले आहेत. वृक्षमित्र या नात्याने आयोजकांना वृक्ष लागवडीकरिता रोपांची मागणी करणारे पत्र लिहा. किंवा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने माझी वसुंधरा अभिनयाचे प्रायोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. या दोन्हीपैकी एक आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर खाली अक्षर पुस्तकालय राजापेठ अमरावती सुवर्णसंधी या संदर्भाचं हे पत्र आहे. ते दोन्ही प्रश्न वाचून घ्या. त्यातलं कोणतं तुम्हाला लिहावं असं वाटतं ते बघा. म्हणजे यापूर्वी दिलेल्या पत्राच्या आराखड्यानुसार
या पत्राच्या नमुन्यानुसार तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे किंवा यापूर्वी तुम्हाला पत्रलेखन करत असताना ज्या बाबी सांगितलेल्या आहेत त्या आता बऱ्यापैकी तुम्हाला सरावाच्या दृष्टीनं झालेल्या असतील आणि मग त्याचा विचार करून आपल्याला हे पत्रलेखन करावायचं आहे। मित्रांनो, आता या सेतू अभ्यासक्रमामधील शेवटचा टप्पा म्हणजे आपली चाचणी क्रमांक 3 म्हणजे दिवस 45वा अर्थात 14 ऑगस्ट या दिवशी आपण तिसरी चाचणी पूर्ण करणार आहोत। या तिसऱ्या चाचणीमध्ये नेमकं काय आहे पाहूया। खालील उतारा लक्षपूर्वक वाचावं, त्यावर आधारित कृती सोडवा, अशा प्रकारचा हा पहिला प्रश्न आहे जो 7 मार्कांसाठी आहे। इथं उतारा पूर्ण दिलेला नाही आहे पण त्याची सुरुवात आणि शेवट दिलेला आहे की अण्णांचा निरोप घेऊन व मला हे गमत नसे असे आहेत। आता तुम्ही म्हणणार सर आमच्यासमोर हा उतारा नाही आहे, तर इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भाचा जो पाठ आहे तो कदाचित आपल्याला माहीत असेल, 7वा पाठ अण्णाभाऊंची भेट, जो विठ्ठल उमाप यांनी लिहिलेला होता पाठ, तर त्यातला हा उतारा आहे। आता प्रत्यक्षात तुमच्या जो 8वीची पुस्तकं जरी नसली तरी आपण नेटच्या सहाय्यानं ई बालभारती यावरती हे पाठ्यपुस्तकं उपलब्ध आहेत, त्यामधून तो उतारा घेऊ शकता। इथं प्रत्यक्षात तुमच्यासमोर तो उतारा आपण दाखवतो आहे। तो उतारा हा व्हिडिओ थांबवून पूर्ण वाचून घ्या आणि मग तुम्हाला त्यावरची ही जी कृती आहे ती कृती पूर्ण करावयाची आहे। एक आहे, पुढील विधाने पूर्ण करा। आणणार राहा त्या भागाचे नाव, काय भागाचं नाव आहे तो उतारा वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे। अण्णांच्या गुरुचे नाव, तेव्हा उतारामध्ये तुम्हाला ते उत्तर सापडेल। अशा प्रकारची 2 प्रश्न पूर्ण करणार आहात। आकृतीबंध पूर्ण करायचा आहे। अण्णांचे स्वभाव विशेष, तुम्ही तो पूर्ण धडा वाचावा अशा प्रकारची अपेक्षा आहे। त्या उतार्यामधून त्या धड्यामधून अण्णाभाऊ साठेंचे काही स्वभाव विशेष तुम्हाला जाणवणार आहेत, तर ते तुम्ही उतारा वाचल्यानंतर तर लक्षात निश्चित येणारच आहे, ते तुम्ही पाहून घ्या। तुम्हाला तुमच्या आयुष्यात लाभलेल्या प्रेरक आदर्श व्यक्तीविषयी 6 ते 8 ओळी लिहायचा, यासाठी 3 सोमत आहे। स्वमताला तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे। तुम्हाला तुमच्या आयुष्यात लाभलेल्या, मग तुम्ही तुमच्या आईबद्दल लिहू शकता, वडिलांच्याबद्दल लिहू शकता, तुमच्या शाळेतल्या शिक्षकांच्याबद्दल लिहू शकता, किंबहुना प्राथमिक शाळेतल्या तुमच्या शिक्षकांच्याबद्दल, कुणी मार्गदर्शक असू शकतो, तुम्हाला प्रेरणा देणारा कुणीही असू शकतो, किंवा या व्यतिरिक्त एखादं पुस्तक वाचून सुद्धा तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल तर ती सुद्धा तुम्हाला लिहिता येऊ शकते। म्हणजे आदर्श व्यक्ती तुमच्या सानिध्यात असेलच असं नाही, पुस्तकाच्या माध्यमातून सुद्धा एक ती व्यक्ती तुमचा आदर्श ही होऊ शकते। जसं की APJ अब्दुल कलाम आहेत, विश्वास नांगरे पाटील आहेत, अशी व्यक्ती जी आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही वाचल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊ शकता, तर तुम्ही त्याबद्दल किमान 6 ते 8 ओळी लिहिणार आहात। हा 7 मार्काचा पहिला प्रश्न। दुसरा जो आहे, पुढील कविता वाचा आणि त्यावर आधारित कृती सोडवायची आहेत। सुरुवात दिलेली आहे रंगरंगुल्या सान सानुल्या। आता ही तुम्हाला कदाचित कविता वाचण्यामध्ये आलेली नसेल। आता सध्या इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकामधली ही कविता आहे, इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकामधली ही कविता आहे। रंगरंगुल्या सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा, अशा प्रकारची ही कविता आहे। ही कविता तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्षात दिसत आहे। ती कविता वाचून घ्या आणि ही कविता वाचल्यानंतर आपणाला या कवितेवर आधारित ज्या कृती आहेत त्या कृती पूर्ण करावयाची आहे। आकृतीबंध पूर्ण करायचं आहे। कवयित्रीने वर्णन केलेल्या गवत फुलाचे विशेष काय आहेत, 2 विशेष लिहायचे। कविता वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्या गवत फुलाचे काहीतरी 2 वैशिष्ट्ये त्या ठिकाणी दिलेली आहेत। या कवितेमध्ये कवयित्रीनं माळावरती फुललेल्या गवत फुलाचं वर्णन केलेलं आहे, त्या कवितेमधून तुम्हाला लक्षात येतील। त्या गवत फुलाचं वर्णन करत असताना त्या गवत फुलाची काही विशेष बाबी त्यांनी सांगितल्यात का, त्या 2 विशेष बाबी लिहा। गवत फूल निरखताना पुढील गोष्टीचा विसर पडला, ते निरीक्षण करत असताना कोणत्या गोष्टीचा विसर पडला हे त्या ठिकाणी तुम्हाला लिहावयाचं आहे। आणि गोजरी भाषा शिकण्याची इच्छा आहे कारण, या 2 प्रश्नांची उत्तर आपण पूर्ण करणार आहात। आणि या कृतीमधला तिसरा प्रश्न आहे, पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहायचा आहे। त्या वाक्यामधून, त्या पद्यरचनेमधून तुम्हाला त्याचा अर्थ काय लावला। वारा घेऊन सानुले खेळ खेळतो झोपाळा, रात्री इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला। तर या 2 ओळीचा सरळ अर्थ तुम्हाला जे काही समजलेला असेल ते तुम्ही या ठिकाणी लिहावयाची आहे।
तुझ्या संगती सदा राहे विसरून शाळा घरे सारे, या ओळीतून व्यक्त होणाऱ्या भावना तुमच्या शब्दात यायच्या. म्हणजे तुझ्या संगती सदा राहावे, तुझ्यासोबत मला सतत राहायचं आहे आणि हे सगळं करत असताना मी विसरून घर शाळा सगळे विसरणार आहे, अशी ही जी ओळ आहे त्यामधून तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायच्या आहेत. त्यासाठी 2 मार्क दिलेले आहेत. आणि शेवटची कृती आहे, यामधली सूचनेनुसार कृती आपल्याला स्थूल वाचनावर आधारित, जे स्थूल वाचन आपण अभ्यासलेलं आहे. कोकण निसर्ग सौंदर्याचे वर्णन तुमच्या शब्दात 6 ते 8 ओळीमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर ड योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. सामासिक शब्द दिलेला आहे, त्याचा विग्रह करायचा आहे, हे आपण पाहिलेलं आहे समासामधले. तर मसाले भात आणि केर कचरा याचा विग्रह कसा करायचा हे आपण लिहिणार आहात. ई हा जो प्रश्न आहे सूचनेनुसार कृती करायची आहे, तो 10 मार्कासाठी आहे. पुढील विषयावरती बातमी तयार करा. शाळा बंद पण शिक्षण सुरू उपक्रमास भरघोस प्रतिसाद. तुम्ही तुमच्या शाळेचा विचार करून या संदर्भाची बातमी तयार करणार. त्यांनी बातमीचं शीर्षक दिलेलं आहे. त्या अनुषंगानं आपल्याला लिहित असताना शाळा बंद पण शिक्षण सुरू याच्या अंतर्गत काय काय घटना घडलेल्या असतील, कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणते उपक्रम राबवलेले असतील, प्रतिसाद कसा मिळतो आहे, या अनुषंगानं तुम्हाला ही बातमी लिहायची आहे. तेव्हा ही बातमी लिहित असताना आपण पूर्वी पाहिलेले ते मुद्दे लक्षात घ्या. लिहित असताना कोणत्या बाबी पाहिजेत, भाषा आपली कशी असली पाहिजे, वाक्यरचना कशी असली पाहिजे, या सगळ्यांचा विचार करून आपल्याला बातमी करायची आहे. खालील शब्दांच्या आधारे कथालेखन करायचं आहे. बातमी तर लिहायचीच आहे 5 मार्कासाठी आणि कथा लिहायची आहे 5 मार्कासाठी. शेत, डोंगर, धरण, शेतकरी आणि मुलगा या शब्दांचा विचार करून तुम्हाला गोष्ट तयार करायची आहे, कथालेखन करायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ही तिसरी चाचणी 45व्या दिवशी पूर्ण करून ठेवावयाची आहे. म्हणजे 30 मार्काची चाचणी आपल्याला या 45व्या दिवशी पूर्ण करणार आहात. हे उत्तरं लिहित असताना तिथं जो उतार आहे तो उतारा लिहायची गरज नाही, कविता लिहावयाची गरज नाही. प्रश्नाचा क्रमांक आणि त्याचं जे काही उत्तर असेल ते उत्तर असं व्यवस्थित सुटसुटीत लिहून आपल्याला ते जमा करायचं आहे. तर या तिन्ही चाचण्या आपण आपल्या शिक्षकांच्यापर्यंत पोचवायच्या आहेत, कारण याचं मूल्यमापन होणार आहे, गुणगान होणार आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष कोणीही करू नका. तेव्हा शिक्षकांच्या मार्फत ज्या काही कृती तुम्हाला करण्यासाठी सांगितल्या जातात त्या कृती पूर्ण करा. आज शाळा बंद आहेत पण आपलं शिक्षण चालू आहे. या अनुषंगानं तुमचं शिक्षण हे घरातून सुरू आहे, त्यामुळे ते शिक्षणात खंड पडता उपयोगाचं नाही. त्यामुळे तुमचं लिखाण, तुमच्या कृती, तुमचं वाचन हे सर्व पूर्ण करायचं आहे. त्यामुळं शाळा सुरू झाल्यानंतरच आपण करू, यामध्ये आपला वेळ वाया घालवू नका. इतर गोष्टीमध्ये वेळ वाया न घालवता आपल्याला ज्या काही बाबी पूर्ण करायला सांगितलेल्या आहेत त्या आपण पूर्ण करणार आहात. आणि इथं हा सेतूचा आपला अभ्यासक्रम पूर्ण होणार आहे. धन्यवाद.